रक्षामंत्री उत्कृष्टता पुरस्कार 2025 अंतर्गत देवळालीच्या छावणी परिषदेला भारत सरकार रक्षामंत्री पुरस्कार, देशात 61 छावण्यात प्रथम, संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते गौरव. भारतीय लष्कराच्या आधुनिकतेमध्ये छावणी परिषदेचे महत्त्व अनन्यसाधारण असून देवळाली छावणी परिषदेने अ श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक पटकावून आपले कार्यकर्तृत्व सिद्ध केले असल्याचे प्रतिपादन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्ली येथे केले. त्यांच्या हस्ते छावणी परिषद देवळाली कार्यालयाने रक्षा संपदा संघटनेद्वारा होणाऱ्या रक्षामंत्री उत्कृष्टता पुरस्कार 2025 अंतर्गत स्वच्छ देवळाली, हरित देवळाली, सुंदर देवळाली हा रक्षामंत्री पुरस्कार वितरित करण्यात आला. तब्बल 9 वर्षांनंतर देवळालीला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या वतीने स्वच्छ छावणी स्वस्थ छावणी या अंतर्गत रक्षामंत्री पुरस्कार दिले जातात. 2016 मध्ये देवळाली छावणी परिषदेला हा पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यानंतर 9 वर्षांनंतर हा पुरस्कार मिळाला. रक्षा संपदा दिवसाच्या निमित्त मंगळवार दिनांक 16 डिसेंबरला दिल्ली येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स इस्टेट मॅनेजमेंट संस्थेच्या सभागृहात झालेल्या समारंभात राजनाथ सिंह यांनी देवळालीसह उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या छावणी परिषद मंडळांना संरक्षण, जमीन व्यवस्थापन आणि नगरपालिका प्रशासन क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी रक्षामंत्री पुरस्कार प्रदान केला. देवळाली कॅम्प छावणी परिषदेने शहरातील उद्यान, रस्ते, चौकातील सुशोभीकरण, रोड स्वीपर मशीनचा उपयोग, जॉगिंग ट्रॅक, गार्डन, हॉस्पिटलमधील चांगले उपचार, SWM प्लांट, STP प्लांट, वृक्ष लागवड, स्वस्थ हवामान राखण्यास केलेले कार्य याचा आढावा घेतला. यावेळी देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी, नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे, सहाय्यक अभियंता विलास पाटील, आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी व्यासपीठावर संरक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, संरक्षण सचिव, संरक्षण विभागाच्या संचालक जनरल शोभा गुप्ता आदींसह रक्षा मंत्रालयातील अधिकारी उपस्थित होते. स्टार न्यूजसाठी भारत चव्हाण, देवळाली कॅम्प, नाशिक.